हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू श्वेताज किचन। तर आजचा व्हिडिओ मी आमच्या शेतात शूट करणार आहे आणि आज मी बनवणार आहे पिठलं, भाकरी आणि ठेचा गावरान पद्धतीने। तर हा व्हिडिओ थोडा स्पेशल शूट केला आहे, तो तुम्ही पूर्ण नक्की बघा आणि श्वेताज किचनला लाईक, शेअर अँड सबस्क्राइब करा। लेट्स गो। ही आहे आमच्या गावची वारणा नदी। गावी किती मस्त वातावरण असतं ना। इथे मी कोथिंबीर तोडत आहे। फ्रेश कोथिंबीरचा सुगंध खूप छानच येतो। आता मी कढीपत्ता तोडत आहे। बघा आमच्या झाडाला किती मस्त आंबे आले आहेत। आता मी कैरी तोडणार आहे। तुम्हालाही आवडतं का गावी गेल्यावर अशी फळं आणि भाजीपाला तोडायला? मला नक्की सांगा। आता मी आजचा मेन्यू बनवण्यासाठी शेतात पाणी घेऊन जाते। सुरुवात करूया ज्वारीच्या भाकरीपासून। मी इथे ज्वारीचे पीठ चाळून घेतले आहे व त्यात थोडे थोडे पाणी ऍड करून ते मळून घेतले आहे। भाकरी करताना थोडे थोडे पाणी ऍड करून पीठ घट्ट मळून घेतले की भाकरी मस्त फुगतात। आम्हाला शेतामध्ये विटा मिळाल्या नाहीत, म्हणून आम्ही दगडापासूनच चूल बनवली आहे। आता परातमध्ये थोडेसे पीठ टाकून भाकरी थापून घ्यायची आहे। मी दाखवल्याप्रमाणे भाकरी हलक्या हाताने थापून घ्या। मी भाकरी बनवताना अचानक वारा पाऊस सुरू झाला आणि मला वाटलं आज माझा व्हिडिओ शूटच नाही होणार, बट नंतर थोड्या वेळाने पाऊस थांबला आणि मी व्हिडिओ शूट केला। हा व्हिडिओ शूट करताना मी खूप काही एक्सपिरियन्स केला। जर तुम्हाला ते पाहायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। भाकरीच्या कडा एकसारखे थापून घ्यायचे असतात, त्यामुळे भाकरी मस्त फुगते। तर भाकरी तव्यामध्ये टाकून घेतीये आणि त्यानंतर त्याला पाणी लावायचे आहे। खूप वारा होता, त्यामुळे धूर इतका स्प्रेड होत होतं की माझ्या डोळ्यामधून पाणी थांबतच नव्हतं। लास्टला तुम्हाला दिसूनच जाईल की माझे डोळे किती सुजले आहेत। हॅट्स ऑफ टू दोज वुमन्स जे चुलीवर जेवण बनवतात। भाकरीला लावलेले पाणी सुकल्यानंतर तिला उलटे टाकून घ्यायचं आहे। एका बाजूने भाकरी भाजल्यावर तिला परत उलट टाकायचं आहे। मी फर्स्ट टाइम चुलीवर भाकरी बनवली आहे आणि ती पहा किती काटोकाट फुगली आहे। हे बघून मला खूप खूप खुशी झाली। आता मी पिठलं बनवण्यासाठी कांदा कट करून घेत आहे।
आता कढईमध्ये तेल ॲड करा. त्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी द्या आणि त्यानंतर कांदा ॲड करा. कांदा भाजून झाल्यावर टोमॅटो आणि मिरची सुद्धा ॲड करा. टोमॅटो शिजेपर्यंत त्यामध्ये हळद आणि चवीप्रमाणे मीठ ॲड करा. आता त्यामध्ये पाणी ॲड करा व पाण्याला एक उकळी येऊन द्यायची आहे. पाण्याला उकळी आल्यावर बेसन पीठ थोडे थोडे करून ॲड करा आणि कंटिन्यूअस मिक्स करत राहा, जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत. लास्टला कोथिंबीर ॲड करा. बघा, आपलं पिठलं रेडी आहे. आता ठेचा बनवण्यासाठी भाकरीच्या तव्यामध्ये थोडेसे तेल ॲड करा व त्यामध्ये मिरच्या, लसूण, शेंगदाणे आणि मीठ ॲड करून भाजून घ्या. कोथिंबीर ॲड करायला विसरू नका. ठेचा बनवताना मागून एक वानर आला होता, त्यामुळे मी तिथून उठली होती. तर ठेचा थोडासा जळाला आहे, बट टेस्टला छान झाला होता. आता मी दगडाने ठेचा तव्यामध्येच ठेचून घेत आहे आणि आपला ठेचा रेडी आहे. हा व्हिडिओ शूट करताना खूप मज्जा आली आणि खूप मेहनत सुद्धा लागली. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि प्लीज श्वेतास किचनला सबस्क्राईब करा. भाकरी, ठेचा, पिठलं आणि कैरी रेडी आहे. स्पेशल थँक्स माझ्या बहीण आणि भावांना, ज्यांनी मला खूप हेल्प केली.